नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आज सामंजस्य 16 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की तन्वी घरी आलेली असते तुळजापूरहून. कल्पना लगेच म्हणते, अशी हसते जसं की काय केलंच नाहीये. प्रतापराव म्हणतो, काय केलंच नाही म्हणजे काय केलं तिने? मग सायली तिला सगळा घडलेला प्रकार सांगते. मग अर्जुन म्हणतो, चला मी ऑफिसला जातो आणि ऑफिसला गेल्या गेल्या तुम्हाला फोन करतो. सायली म्हणते चालेल. प्रतापराव म्हणतो बघा भांडण झालं पण आणि हसू आलं पण चेहऱ्यावर. इकडे नागराज महिपतला म्हणतो, हे बघ हे सगळं मला करायची अजिबात इच्छा नव्हती, पण हे तू मला करायला भाग पडलंस. जर उद्या जाऊन तू पोलिसांमध्ये सांगितलंस की त्या मर्डरशी माझा संबंध होता, तर माझं नाव लगेच पुढे येईल आणि मी ती रिस्क घेऊ नाही शकत. महिपत म्हणाला, पण मी केवढी मोठी रिस्क घेतली तुमच्यासोबत राहून त्याचं काय? नागराज म्हणतो, तू कसली रिस्क घेतलीस? एवढा तो ॲक्सिडेंट आपण घडवून आणला, त्याच्यानंतर मीच आहे अडकलेलो. महिपत म्हणतो, ओ 25 वर्ष झाली त्या ॲक्सिडेंटला. त्यातली 24 वर्ष मी तुमच्यासोबत भक्कमपणे उभा आहे. ॲक्सिडेंट झाल्यापासून पोलीस माझ्या मागे लागले. कुठे ना कुठेतरी वर तोंड काढतेच आहे. त्याचं काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर कोणी माझं नरडं धरलं, तर पहिलं तुमचं नाव मी टाकणार. नागराज म्हणतो, हेच, ह्याच गोष्टीमुळे मी तुला अडकून ठेवलंय इकडे. एवढ्या वर्षांची मेहनत फुकट जाईल. महिपत म्हणतो, एक वेळ तुम्ही त्या अर्जुन आणि सायलीपासून वाचाल, तुमच्या भावापासून वाचाल. पण या महिपतपासून वाचणार नाहीत. तुमच्या नरड्याचा घोट घेतल्याशिवाय मी काय राहणार नाही. नागराज म्हणतो, अरे महिपत ही आता भांडायची वेळ नाहीये. ही आता एकमेकांना साथ द्यायची वेळ आहे. मग महिपत म्हणतो, पण माझे तर हात बांधलेत ना, सोडा ना. नागराज शेठ सोडा, नाहीतर आपण दोघे पण बुडू. इकडे अर्जुन रविराजला सांगतो की बाबू अजून जिवंत आहे. तर रविराज म्हणतो, हे कसं शक्य आहे? अर्जुन म्हणतो, हो, आणि त्याला कोणीतरी सुपारी दिली होती तुझ्या फॅमिलीला संपवण्यासाठी. महिपत तर होताच, पण अजून पण कोणतरी आहे. रविराज म्हणतो, कोण असेल ते? सायली म्हणते, हेच आम्ही विचारायला तुमच्याकडे आलोय. तिकड्यात तिकडे नागराज येतो. तो यांचं सगळं बोलणं ऐकतो. त्याचा चेहरा लगेच पडतो. सुमन म्हणते, त्यांचा चेहरा पडलाय का अचानक हे सगळं बोलणं ऐकून? त्यांच्या डोक्यात काय चाललंय? तिचा चेहरा बघून सायली म्हणते, सुमन काकू तुम्हाला काही आठवतंय का अपघाताबद्दल? म्हणून तुमचा चेहरा असा अचानक पडला? सुमन म्हणते, नाही मला कुठे काय आठवणार अपघाताबद्दल. नागराज लगेच येऊन म्हणतो, एवढ्या वर्षांपूर्वीचा अपघात आता कशाला आठवायचंय? वहिनीची स्मृती परत आली, आपली तन्वी पण मिळाली, आता कशाला काय? जाऊ द्या ना, सोडून द्या तो विषय. सुमन लगेच म्हणते, ओ चला चला मी तुम्हाला नॅपकिन काढून देते, एवढ्या वेळानंतर आल्यात ना, फ्रेश व्हा जरा. त्यावर नागराज म्हणतो, सायली आणि अर्जुन किती दिवसांनी आलेत, मला जरा गप्पा गोष्टी करू देत, काय बोलतात ऐकू देत मला पण. रविराज म्हणतो, तू पण फ्रेश होऊनच ये, मला तुला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नागराज म्हणतो, आत्ता काय महत्वाचं बोलायचं? रविराज म्हणतो, बाकीचं सगळं आपण माझ्या खोलीतच जाऊन बोलूया, त्या सगळ्या केस फाईल्स तिकडेच आहेत. सुमन म्हणते, बरं झालं हे सगळे आपापल्या खोलीत गेले. नंतर ती नागराजला जाऊन सरळ विचारते की तुमचा महिपतशी आता काय संबंध आहे? तुम्हाला माहिती आहे ना तो कुठे जाऊन लपलाय ते? नागराज म्हणतो, माझा महिपतशी काही संबंध नाही, आणि लगेच तिचा हात पिळतो आणि म्हणतो, तुझ्या या डोक्यात काय काय विषय चालू आहेत ना ते पहिले बंद कर आणि तुझी ट्यूट्यू पहिली बंद कर. आता ते बंद करण्याचे माझ्याकडे खूप मार्ग आहेत. इकडे तन्वी महिपत सोबत थांबलेली असते. ती विचार करते की महिपतला ह्या सगळ्यातून सोडवता तर येणार नाही, पण मी मला सेफ करून घेते. मग ती लगेच म्हणणे, अण्णा सर सॉरी, हा सगळा प्लॅन माझा नव्हताच. हा नागराजचा प्लॅन होता. त्याच्या डोक्यात हे सगळं आलं आणि त्याने तुम्हाला किडनॅप केलंय. मला सॉरी म्हणायचंय तुम्हाला. महिपत म्हणतो, मी तुला चॉईस देतोय. तुझे डोळे काढू, तुझी हाडं कापून टाकू, की तुझ्या मानेला 40 किलोचा दगड बांधून तलावात टाकू? तन्वी म्हणते, हे सगळं काय बोलताय तुम्ही? महिपत म्हणतो, हे सगळे तुझे मरण्याचे चॉईसेस आहेत. हे मी तुला चॉईस देतोय. तुला कसं मरायचंय ते. तन्वी म्हणते, पण मला का मारताय तुम्ही? हा सगळा नागराजचा प्लॅन आहे. मला इकडून सोड, म्हणजे तुझं मरणं कॅन्सल होईल. इथून मला सोडलंस तर मी तुला मारणार नाही. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन, रविराज आणि सायली त्याची जुने केसेस डिस्कस करत असतात की कोणाची रविराजचा इतकी दुश्मनी असेल की ज्याच्यामुळे त्याने हा सूड उगवला असणार. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की रविराज नागराजला सांगतो की महिपतने कबूल केले की त्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून आमचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता. त्याला सुपारी मिळाली होती. मला आता फक्त एकच प्रश्न तुला विचारायचा आहे की तुझा अजून महिपतशी काही संबंध आहे की नाही?
मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.